नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. तर आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मी शेपूची भाजी बनवली होती आणि भाकरी बनवली होती. तर मी शेपूची भाजी कशी बनवते, तर ह्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलं, त्यानंतर जिरं टाकलं आणि लसूण पाकळ्या एक 10 ते 15 लसूण पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे फ्राय करून घ्यायचं. आणि शेपूची भाजी मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, तरी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचं. तर खूप छान होते ही भाजी. मी अशा पद्धतीने बनवते, नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये पण सांगा. तर हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आपल्या आवडीनुसार. मला खूप आवडतो दाण्याचा कूट हिरव्या पालेभाज्यांमध्ये. मी प्रत्येक भाजीमध्ये दाण्याचा कूट टाकतेच. तर त्यानंतर मी दाण्याचं कूट टाकलेलं आहे. आता मी ही तुरीची डाळ एक 10 ते 15 मिनटं भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून, आणि ती टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मला दाण्याचा कूट थोडासा कमी वाटला म्हणून मी पुन्हा टाकते आहे थोडासा. त्यानंतर शिजलेला जो भात असतो तो टाकून घ्यायचा. यामुळे खूप छान टेस्ट येते, खूप छान लागते भाजी आणि अगदी कचकचीत लागत नाही. ही भाजी खायला कोण बघत नाही कारण कचकचीत लागते, ढेकर येतात. पण जर तुम्ही अशी केलीत भात टाकून तर खूपच छान होते आणि अजिबात कचकचीत लागत नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि जे डाळीचं पाणी होतं भिजलेलं, कारण मी डाळ स्वच्छ धुवूनच भिजत ठेवलेली होती, तर त्याच्यामधलंच पाणी मी टाकलेलं आहे. प्लेट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवायचं, म्हणजे जे पाणी गरम होतं तर आपल्याला गरजेनुसार त्याच्यामध्ये परत गरम पाणी टाकता येतं. त्यामुळे प्लेटवरती मी पाणी टाकलेलं होतं. त्यानंतर तिकडे भाजी ठेवून घेतली आणि भाकरी म्हटलं करून घेऊयात. भाजी पण होते, मग आपल्या इकडे या साईडला भाकऱ्या पण होतात. तर मला 2च भाकऱ्या आज बनवायच्या होत्या. तांदळाच्या भाकऱ्या मी बनवते संध्याकाळचं आणि सकाळी चपाती बनवते. तर पटपट भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि तिकडे भाजी शिजत आहे. मंद गॅसवर आपल्याला भाजी शिजवायची आहे. तर इकडे माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत. तर 2च भाकरी करायच्या असतात, त्यामुळे ताटामध्येच करते, म्हणजे इथे जास्त पगाळा पण होत नाही. 2च तर करायचे असतात आणि परात घेतली तर खूपच अडचण होते. परात मावती इथे, पण मी ताटच घेते. त्यानंतर भाकरी करून झाल्यानंतरच भाकरी करतच मी क्लिनिंग पण करते, म्हणजे तेवढा टाईम वेस्ट जात नाही आपला. एक भाकरी होईपर्यंत शेकेपर्यंत क्लिनिंगचं पण काम होतं. तर अशा पद्धतीने भाजी पण झालेली आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.